आज रात्री 10 वाजता 75 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो वाटप होणार आहे। यामधील 8वा हप्ता, 9वा हप्ता आणि 10वा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्ते महिलांच्या खात्यावर आज रात्रीपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। अशा पद्धतीचे आदेश अदिती तटकरे यांचे आलेले आहेत। चला तर नेमकं त्यांनी ट्विट करून काय महिलांना माहिती दिलेली आहे आणि आज रात्री 10 वाजल्यापासून कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे 7 मार्चपासून हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि यामध्ये एकूण 12 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार असून यामधील 1,500 रुपयाप्रमाणे 2 महिन्याचे हप्ते एकत्रित या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। परंतु कोणत्या बहिणींच्या खात्यावर जमा करणार आणि आतापर्यंत तुम्हाला फक्त 1,500 रुपयेच मिळालेले आहेत, ते कशामुळे मिळाले आहेत आणि दुसऱ्या 1,500 रुपयांचं म्हणजे एकूण 2 महिन्याच्या लाभाचं नेमकं काय झालं ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत। परंतु त्यांनी ही माहिती स्पष्ट दिलेली आहे की आपण फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच जमा करत आहोत। म्हणजेच आज रात्री 10 वाजल्यापासूनच हे पैसे तुमच्या खात्यावर येण्यास सुरुवात होणार आहे। परंतु कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत की त्यांच्या खात्यावर पैसे येणार, कोणत्या बहिणी अशा असणार आहेत की त्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा कोणताही प्रश्न असेल तर लगेच त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल। तर सर्वात प्रथम म्हणजे 3,000 रुपये मिळणार होते, परंतु आतापर्यंत फक्त 1,500 रुपयेच मिळाले आहेत। याचे कारण म्हणजे काय तर हे पहा, एकूण 2 टप्प्यामध्ये पैसे जे आहे ते वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पहिला टप्पा आतापर्यंत तुमच्या खात्यावर जमा झालेला आहे तो म्हणजे 1,500 रुपये। बऱ्यापैकी म्हणजे 60 ते 70% महिलांच्या खात्यावर 8वा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे, परंतु 20% महिला अजूनही राहिलेले आहे, त्यांच्या खात्यावर 8वा हप्ताच जमा झालेला नाही। मग आता प्रश्न पडतो महिलांना 9वा हप्त्याचं काय किंवा 10वा हप्ता कधीपर्यंत खात्यावर जमा होणार। तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि याच्यानंतर आता दुसरा टप्पा म्हणजे तो आजपासून सुरुवात होणार आहे। पहिले 1,500 आले असतील ओके, परंतु आणखीन 1,500 रुपये आज रात्री 10 वाजल्यापासून महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता सर्वात मोठा प्रश्न तुमचा म्हणजे 2100 रुपये कधीपासून, या प्रश्नाचे उत्तर आपण व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत आणि एक्झॅक्ट तारीख देखील तुम्हाला सांगणार आहोत किंवा महिना देखील सांगणार आहोत की या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये जे आहे ते चालू होणार आहेत। याच्यानंतर महिलांसाठी मोठं गिफ्ट म्हणजे काय असणार आहे तर 3,000 रुपये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे मिळून अशा पद्धतीने 3,000 रुपये हेच महिलांसाठी मोठं गिफ्ट असणार आहे आणि सोबतच 2 नवीन योजनासुद्धा महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी आणलेल्या आहेत, ते आपण व्हिडिओच्या पुढे लगेच जाणूनच घेणार आहोत। त्याच्या अगोदर एकूण 14 जिल्ह्यांची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। या 14 जिल्ह्यांमध्ये आज रात्री 10 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि असे मिळून एकूण 3,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। चला तर आता या 14 जिल्ह्यांची आपण नावे पाहूया आणि सोबतच तुम्हाला 2 ते 3 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा देणार आहे, ते देखील आपण पाहणारच आहोत। आता पैसे तर आज रात्रीपासून मिळण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु कोणत्या बहिणींना पैसे मिळणार किंवा कोणत्या अटी जर तुम्ही पात्र करत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार हे पहा। जर 8वा हप्ता मिळाला असेल परंतु 9वा हप्ता मिळण्यासाठी या अटी तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहेत, अन्यथा तुम्हाला 1 रुपयासुद्धा इथून पुढे मिळणार नाही। चला तर या अटी आणि शर्त नेमकं काय आहेत आणि कोणत्या बहिणींना आज पैसे मिळणार, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। तर सर्वात प्रथम म्हणजे 3च अटी ठेवलेल्या आहेत, 3 अत्यंत महत्त्वपूर्ण अटी असणार आहेत। या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला 9वा हप्ता 1,500 रुपयाचा आज रात्री तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। तर पहिली अट यांनी ठेवली आहे, जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल, मग ती संजय गांधी निराधार योजना असेल किंवा दुसरी इतर योजना असेल, अशा डबल योजनेचा लाभ जर घेत असाल तर मग मात्र तुम्हाला 9वा हप्ता जो आहे तो मिळणार नाही। जरी 8वा हप्ता मिळाला असेल तरीसुद्धा 9वा हप्ता इथून पुढे मिळणार नाही। याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे, ती म्हणजे काय, जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कुपन नसेल तर तुम्हाला 9वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही। आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट, जी की आता अट भरपूर महिलांना आतापर्यंत माहीत नाही, तर ती अट नेमकं काय आहे तर जर तुम्हाला लाडकी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्व आधार कार्ड बँकेची लिंक असायलाच पाहिजे आणि जून जुलै महिन्याच्या दरम्यान तुम्हाला KYC ई-KYC करावी लागणार आहे। ती KYC केली तरच तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, अन्यथा अजिबात जमा होणार नाही। या सर्व जर अटी तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। आता ही झाली
ह्याच्यानंतर आज एकूण 14 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. 14 जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपासूनच 10 वाजल्यापासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. चला तर ते 14 जिल्ह्यांची नावे म्हणजेच यादी आपण लगेच पाहूया, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि आज तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार का किंवा येणार की नाही ती देखील गोष्ट तुम्हाला समजून जाईल. चला तर सर्वात प्रथम म्हणजे आज रात्रीपासून सुरुवात असणार आहे ती म्हणजे रायगड या ठिकाणावरून, कारण की रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्यानंतर भरपूर महिला राहिल्या होत्या. जवळपास 40 ते 50% महिला तिथे पैसे वाटप करण्यास राहिल्या होत्या. त्यामुळे रायगड, त्याच्यानंतर ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, रत्नागिरी, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, तर अशा पद्धतीने हे जिल्हे आणि सोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज रात्रीपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. इथे जवळपास 60% महिलांना पैसे वाटले जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी 60% महिला आणि इकडच्या भागांमध्ये 20% महिला ज्या राहिल्या होत्या, तर अशा प्रमाणे महिलांना पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. मग तुमचा जिल्हा कोणता असेल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार का, तर हे पहा, पैसे तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज येऊ शकतात. परंतु तुम्ही जर सर्व अटी पूर्ण केले असाल आणि तुमचे जर काही या निवडक बँकेमध्ये जर खाते असेल तरच तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. तुम्ही खाली स्क्रीन आता पण बँकेचे खातेसुद्धा पाहणारच आहोत आणि ते बँका नेमकं कोणत्या आहेत, त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार ते पाहण्याच्या अगोदर आपण हप्ता वाढ जो आहे तो कधीपासून होणार, कारण की आत्ताच अर्थ बजेट जे आहे ते पडलेले आहे आणि परंतु बजेटमध्ये लाडक्या बहिणीसाठी काही असं खास निर्णय झालेला नाही आणि त्यांनी सांगितलेलं फेब्रुवारीपासून नवीन हप्ता चालू होईल किंवा 2100 रुपये चालू होतील, परंतु आता ते झालेले नाहीत. म्हणजेच आता एप्रिल महिन्यापासून हे बजेट तर पडलेलं आहे, परंतु बजेटच्या सर्व गोष्टी त्यांनी बाहेर सांगितलेल्या नाहीत. परंतु आता एप्रिल महिन्यापासून तुम्हाला म्हणजेच 10वा हप्ता लाडकी बहिणीचा 10 हप्ते पूर्ण झाले, या आनंदामध्ये 2100 रुपये हप्तावाढ जी आहे ती होऊ शकते. म्हणजे बजेटमध्ये हा निर्णय झालेला सुद्धा असू शकतो, परंतु आपल्याला आतापर्यंत त्यांनी सांगितलेला नाही. तर आता काही तासांपूर्वीच बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांची पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या अंतर्गत 3 मोठे निर्णय झालेले आहेत. ते म्हणजे फक्त लाडक्या बहिणीसाठीच झालेले आहेत आणि त्या लाडक्या बहिणींना पैसेसुद्धा मिळणार आहेतच. आता चला तर ते 3 निर्णय कोणते आहेत ते निर्णय जाणून घेण्याच्या अगोदर या 5 बँका महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सर्वात पहिली बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक. या बँकेत जर खाते असेल तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, कारण की या बँकेमध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लिंक होऊन येतात. आणि याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये जर खाते असेल तरीसुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे. सोबत SBI आहे, आपली युनियन बँक आहे किंवा HDFC बँक, अशा पद्धतीने 4 ते 5 महत्त्वपूर्ण बँका आहेत मित्रांनो. या बँकेत खाते असेल तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित होत असतो आणि याच्या अगोदरही झालेला आहे. त्यामुळे आज रात्री 10 वाजल्यापासून सुद्धा या बँकेत लवकर पैसे येणार आहेत. तर आता लाडक्या बहिणीसाठी उद्यापासून 2 दिवस झाले योजना ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत. ह्या 2 नवीन योजना आहेत मित्रांनो. चला तर त्या 2 नवीन योजना कोणत्या आहेत त्या पाहूया. सर्वात पहिली योजना आहे ती म्हणजे 20 लाख घरकुलं जे आहे ते मंजूर झालेले आहेत आणि याची फॉर्म भरणेसुद्धा सुरू झालेले आहे. हे फॉर्म कुठे भरायचे, तर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. यासाठी अटी आणि पात्रता काय आहेत, तर सर्वात पहिली अट यासाठी आहे तुमच्या उत्पन्न जे आहे ते तुमचे 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. याच्यानंतर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असायला पाहिजेत आणि मेन म्हणजे तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे, तरच तुम्हाला या घरकुलची यादी जी आहे ते या यादीमध्ये नाव येईल आणि तुम्हाला सुद्धा घरकुल मिळून जाईल. तर आता महत्त्वपूर्ण गोष्ट दुसरी म्हणजे आता 2400 शिलाई मशीन वाटपचे नियोजन जे आहे ते सुरू झालेले आहे. हो मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 शिलाई मशीन ज्या आहेत त्या वाटप केल्या जाणार आहेत. आता या शिलाई मशीन कोणत्या महिलांना मिळतील, लाडक्या बहिणींना मिळणार का, तर हे पहा, यासाठी त्यांनी 3 पात्रता आणि अटी महत्त्वपूर्ण ठेवलेल्या आहेत, ज्या की तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण की दरवर्षी महिला अर्ज भरत असतात, परंतु अर्ज भरूनसुद्धा त्यांना सिलाई मशीन मिळत नाही. यामागे फक्त हेच 3 अटी आहेत. या 3 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला सिलाई मशीन मिळणार आहे. तर या 3 अटी काय आहेत, तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायलाच पाहिजेत. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे काय, तर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर तुम्ही अर्ज करून त्यामध्ये पात्र ठरणार आहात. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुम्हाला सिलाई मशीन चालवता यायला पाहिजे. जर येत असेल तरच तुम्हाला सिलाई मशीन 2400 सिलाई मशीन मिळतील. परंतु हे पहा, प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 सिलाई मशीन म्हणजे कमी आहेत आणि ह्या जर लवकरात लवकर भेटायच्या असतील तुम्हाला किंवा तुम्हालाच पाहिजे असतील तर एक काम तुम्हाला करावे लागेल, ते म्हणजे सर्वात अगोदर अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे. हे पहा, दरवर्षी जुने अर्ज भरू नका, आता नवीन अर्ज जे आहे ते सुरू होणार आहेत आणि हे नवीन अर्ज सुरू होता क्षणी आपल्या चॅनलवर लवकरच आपण अपडेट देणार आहोत. त्यासाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी, कारण की अपडेट येता क्षणी तुम्हाला त्याच्याविषयीची माहिती मिळेल आणि
त्या अपडेटमध्ये आपण सर्व गोष्टी क्लिअर कट तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्या महिलांना कशा पद्धतीने अर्ज केल्याच्यानंतर सर्वात अगोदर सिलाई मशीन तुम्हाला मिळेल. एकतर तुम्हाला सिलाई मशीन मिळेल किंवा सिलाई मशीनऐवजी 14 ते 15,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. तर सर्व गोष्टी लवकरच आपल्या चॅनल येत आहेत. त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून काय विषय होतो, अपडेट येता क्षणी आपण जशी आज अपडेट आली आणि अपडेट आली की लगेच आपण तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे अशा नवीन अपडेटसाठी तुम्ही सबस्क्राईब लगेच करायचं आहे. केलं नसेल उशीर करू नका किंवा काहीच करू नका, लगेच करून टाका. आणि आज रात्रीपासून तर 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. मग तो 8वा हप्ता असेल, 9वा हप्ता असेल किंवा 10वा हप्ता राहिलेला असेल. तर अशा पद्धतीचे आदेश अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून आलेले आहेत. व आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आणि काळजी करण्याची सुद्धा अजिबात गरज नाही, कारण की आजपासून पैसे जे आहेत ते वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि हे पैसे 12 मार्चपर्यंत कंटिन्युअसली सलग 2 ते 3 दिवस वाटप होत राहणार आहेत. आणि अशाच पद्धतीने नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.